उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हाताभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हाताभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्य से परममूर्ति विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जन मानस्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुण निधान अलंकापुर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर हे पूर्णोद्गार आहे. जसं ढेकरे जेवण दिसत असे साजे नाही तरी खाचे कोणता कोणते. ढेकर आला की समजावं जेवण पूर्ण झालं, भरपूर झालं, व्यवस्थित झालं. नाहीतर
पोट भरलं म्हणायचं, पुन्हा घरी गेल्यावर म्हणायचं काहीतरी खायला द्या गडे, पोटच भरलं नाही माझं. तृप्ती ही ढेकरानं जशी सत्यता पटते, तृप्ती झाली या जैसी. तृप्त झाला मनुष्य, मनोकामना पूर्ण झाली, इच्छिलेलं पूर्ण झालं मनासारखं. इच्छित पद, इच्छित वस्तू प्राप्त झाली की समाधानाचे उद्गार निघतात. जिथपर्यंत ते समाधान मिळत नाही तिथपर्यंत हा जीव धडपड करीत असतो. आज या ठिकाणी दोन महत्वाचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन या भागात, या गावात पहिल्या वेळेस एक महिला मंडळी बिनविरोध उपसरपंचपदी निवडून आल्या. त्यांचा सत्कार समारंभ सगळ्यांनी मिळून करायचं ठरवल्यावर सगळे जवळचे आप्तेष्ट, नातेवाईक, प्रेमाचे सखे सवंगडी, मित्र, कारण मित्राचं, सख्यांचं, पाहुण्यांचं, गोत्याचं, नात्याचं वर्णन केले. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. पाहुणा कोणाला म्हणावं? जो जवळच्या माणसाचा ऊन पाहतो त्याला पाहुणा म्हणावं. लोक म्हणतील असं कसं नवीन? त्याच्या शब्दातच अर्थ आहे महाराज. पहा उना. गोत्यात आणतो तो गोत्यात, सोय जाणतो तो सोयरा. हे ते न करता निस्सीम प्रेम करतो, गुणदोषाचा विचार न करता त्याला नाते. तसं मित्र या शब्दाचा अर्थ, सखा या शब्दाचा अर्थ, लक्षण सांगितलंय. माझ्या पदरचं नाही सांगत. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विध मित्र लक्षणम. तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, तुमच्या अंतःकरणातली गोष्ट जाणून घेतो, एक घास सुद्धा सोडून खात नाही, आपल्याला मिळालेलं सुख दुसऱ्याला देण्याकरता तत्पर असतो, दुःखामध्ये पाठीराखा असतो. असे 6 लक्षणं. त्या 6 लक्षणामधून जी काही प्रेमाची मंडळी या ठिकाणी जमली आणि या अभंग परिवाराला पहिल्या वेळेस उपसरपंच पदाचं मान, महत्व आणि अधिकार मिळाला. तसं पाहायला गेलं तर नुसतं तेवढंच असतं तर गोष्ट वेगळी. पण आमच्या ताईनं, योश्रीताईनं एक महत्वाचा मुद्दा, आपल्याला बिनविरोध पद मिळालं पण या पदाबरोबरच आपल्या आई वडिलाचे उपकार फेडण्याकरता नमातो परमदैवता जननी जन्मभूमीश्च स्वर्गात पिगरीयसी. आईचे उपकार कधीच फेटत नाही. आई वडिलाच्या सेवेनं देव मिळतो पण देवाच्या सेवेनं आई वडील मिळत नाहीत. आणि म्हणून त्या आई वडिलांचं ऋण सगळ्या समाजापुढे, त्या ऋणातून अल्पशा का होईना, फुल न फुलाच्या पाकळीतून का होईना मुक्त होण्याकरता, ऋण निर्देश करण्याकरता त्यांची 61 सुद्धा याच समारंभामध्ये साजरी. आणि या दोन्ही कार्यक्रमामुळं माझ्याकडे ही कीर्तन सेवा आली. मला निवडून येणाऱ्या माणसाचं कौतुक वाटतं, बिनविरोध निवडून येणाऱ्याचं तर जास्त कौतुक वाटतं. कारण तुम्हाला कल्पना नसेल, परळीमध्ये गोपीनाथरावजीनं, मुंडे सरकारनं मला माझ्या माळ्याच्या वार्डमध्ये मला उभं केलं होतं. तुमच्या कीर्तनाला गर्दी असते, भागवताला गर्दी असते आणि हे तुमचंच गाव आहे, तुमचाच वार्ड आहे. आणि माझ्या घरातले 16 मतं होते. 3 चुलते, 3 चुलत्या, त्यांचे 2-2 मुलं, त्यांच्या बायका, ही सगळी नातेवाईक मंडळी. आणि महाराज प्रत्येक ठिकाणी गेलं की असं आम्ही हात जोडायचे, मत द्या, मत द्या, उभा राहिलो, सेवा करण्याची संधी द्या. मला
खूप जवळच्याच माणसांना सांगायचं, दादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमचेच. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. इतके लोक जर म्हणतात तुम्ही फिरायची गरज नाही, आम्ही तुमचेच येतो, मी निवांत राहिलो त्यांच्या भरोशावर, त्यांच्या शब्दावर. आणि निवडणूक झाल्यानंतर निकाल निघाला, मला 8 मतं पडली. 8 मतं. आणि ज्या जवळच्याच माणसानं माझे मत फोडले, ते कीर्तन करीत बसल, कधी तुमचं काम ऐकेल आणि काय त्याच्या मागं पडून उपयोग आहे. बिनईडीचं मुसळ, लग्न नाही, घर नाही, दार नाही, ते कीर्तन करीत फिरतंय आणि तुमचं काम, तुमचं अर्जन, तुमच्या सुधारणा, तुमचा विकास, तुमची नाली, तुमचे लाईट, तुमची शाळा, तुमचे दवाखाने कधी बघणार आहे? ते स्वतःच बघत नाही, कशाला? ज्याने असं म्हणून मत फोडले तोच माणूस माझ्या जवळ आला आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली, कोण फुटला असेल, कोणी धोका दिला असेल, कोण म्हणतोय धोका देणारच. म्हणून मला जास्त कौतुक वाटतं बिनविरोध निवडून येणाऱ्याचं. विरोध जिथं संपतो, कारण विरोध द्वैतामध्ये असतो, अद्वैतामध्ये विरोध नसतो. द्वितीयात भयमुच्यते, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. द्वैतामध्ये महाराज भांडण आहे, अद्वैतामध्ये भांडण नाही. अद्वैतामध्ये वाद नाही, अद्वैतामध्ये भेद नाही, अद्वैतामध्ये दुरावा नाही, अद्वैतामध्ये बैमानी नाही. आणि असं ताई बिनविरोध निवडून आल्या. अभंग परिवाराचं एक गावात पहिल्या वेळेस एक महिला उपसरपंचपदी पहिल्या वेळेस बिनविरोध निवडून येते, म्हणून जवळच्या प्रेमाच्या माणसांनी हा समारंभ घडून आला. मला कीर्तनाची महाराजांना विचारा, असं आहे म्हणल्यानंतर मी अजिबात विचार सुद्धा केला नाही. तर पुष्कळ ठिकाणी हीच प्रेमाची मंडळी कार्यक्रम देते, तर मी अगोदर विचारतो किती लांब अंतर आहे, पाकिट किती भरणार. काही माणसं म्हणतात मागं मोरीन खंडोबाची वारी, एकटा माणूस आहे, बायको नाही, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, आणि पैसाच करते. खरं सांगायचं तर तुम्हाला आई वडील बहिणी भाऊ आणि बायको लेकरं बाळ घर दार सगळं आहे ना, मला पैशाशिवाय कोण आहे बरं? खरं सांगा. काही लोक म्हणतील काय उरावर घेऊन जाणार आहे का? नेलंय का कोणी आजपर्यंत? रावणानं नेलं नाही, कुबेरानं नेलं नाही, मी कशाला येईल? संगाते कवडी गेली नाही. संपदा एवढी म्हणतात, मी काही लंकेला जाऊन आलो नाही, पण 80,000 बायका रावणाला होत्या आणि 7 कोटी घर सोन्याची होती. पूर्ण लंका सोन्याची, पण घर सोन्याची. आणि इथं आल्यावर मंदिरात गेल्यावर खरं कौतुक वाटलं महाराज. एवढं छोटं गाव असून इतकंच दृष्ट लागण्यासारखं शॉर्ट बट स्वीट गुजीरवानं मंदिर आणि मंदिराचं शिखर सगळं आनंद वाटला. एवढ्या मूडवर लोकांनी एकी नजर हे काम केलं असेल, त्यांची जिद्द असेल, हे त्या संतांचे उपकार आहेत ज्यांनी ज्ञानोबाराया आणि नामदेवरायाला चमत्कार दाखवण्याकरता देवाला ज्यांच्या मदतीची गरज पडली ते सावता महाराज. देवत्वा साठविला चिरुनी उदर. शंका घेणारे म्हणतात पोट पाडलं, ऑपरेशन केलं होतं का, भूल दिली होती का, इंजेक्शन किती दिले होते, पोट फाडल्यावर रक्त किती निघालं, पुन्हा टाके किती बसले, देव मध्ये बसला, पुन्हा बाहेर आल्यावर कसं झालं. शंका आहे महाराज. आणि शंका अवश्य यावी. शंका ही ज्ञानाची जननी आहे. ज्ञान पक्क करण्याकरता शंका असावी. पण आमच्या तुकोबारायनं सांगितले, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा. तर्क करू नका, तर्केताम किंतु मा कुतर्केताम. 1400 इसवी सनला विद्यारण्य स्वामीनं सांगितले, तर्क करा पण कुतर्क करू नका. रस्त्यानं निघाला, कीर्तनाची वेळ झाली, गडबडीनं निघाला. निघाल्याबरोबर
पाय भरला. आता रस्त्यावर कोणी गुलाबजामुन श्रीखंड बासुंदी टाकीत असतं का? पाय भरला, सोपं महाराज. घरी जावं, 2 म्हणतात 4 तांबे पाणी घ्यावं, गार पाणी जमत नसेल तर गरम पाणी करावं, 2-4 तांबे नाही तर साबण लावून पाय धुवावा. पण कशानंच भरला असेल बघायला सुरुवात केली. चंद्राचा प्रकाश कमी असल्यामुळं दिसलं नाही. त्यांनी पायाचं हाताला घेतलं. हाताला घेतल्यानंतर नाकाकडे नेलं. त्याला सर्दी झाली होती आणि वास काही आला नाही म्हणून त्यानं तोंडाला लावलं आणि मग म्हणू लागला, थू 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 थू. कोणी घातली होती का? दुसरं कोणी होतं का? पायाचं हाताला लाव, हाताचं हाताला लाव, नाकाचं तोंडाला लाव म्हणलं का कोणी? मग तुमचेच मन. कोणतीही कार्य मनातून अगोदर निर्माण होतं. माऊली सांगतात, आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनोनीची उठी मग ते वाचा दिठी करासी. अगोदर कोणताही विचार मनात निर्माण होतो आणि मग ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाला सूचना मिळते. मन मुकदम आहे. मन आणि त्या मनामध्ये माणसाच्या सारखी तळमळ असते. मन किती तळमळ करतं? पहिला नंबर दिलाय मनाला. अर्जुनानं सुद्धा, एवढ्या महान भक्तानं सुद्धा, अर्जुनानं कृष्णाला मनाची कैफियत सांगितली, तक्रार सांगितली. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्यहम निग्रहमन्ये वायोरिव सुदुष्करम. हे मन कैसे केवढे पाहू जाता तरी न सापडे, एरवी राहटवया थोडे त्रैलोक्य आहे. मग एके ठिकाणी बसणार नाही. कारण माकडाला कधी समाधी लागल का? त्याच्यापेक्षा मन जास्त चंचल आहे, चपळ आहे. हा, किती बहुत चंचल चपल जाता येता नलगिवे महाराज. त्या मनाची तक्रार काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करुणे त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरले भलत्या सवे दावे सैराट. असं सारखं पळत राहतं. शरीर एके ठिकाणी बसतं पण मन सारखं तळमळ करतं आणि तळमळणाऱ्या मनामध्ये कधी सुख मिळत नाही. ते मन स्थिर झालं पाहिजे. आणि म्हणूनच मन हे निश्चळ झाले एके ठाई तयाऊने काही निज सुखा तयाऊने काही. मन निश्चळ झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. आणि ते स्थिर मन होण्याकरता भगवत दर्शनाशिवाय ते मन स्थिर होत नाही महाराज. म्हणून शब्द आहे, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिल्या भाग गेला शीन गेला आणि अवघा झाला आनंद. आणि त्या भगवत दर्शनाकरता आमच्या तुकोबारायची धडपड होती. एका जन्माची नाही, एका वारीची नाही, एका सप्त्याची नाही, एका समारंभापुरती नाही. 7 पिढ्यापासून पंढरपूरची वारी, 4 युगामध्ये भक्ती केलेली आणि सारखी तळमळ. कोणती तळमळ? या जन्म मरणातून मी कधी मुक्त होईल. म्हणून आमच्या तुकोबरे आपल्यालाही तळमळ असते. तळमळे चित्त घातले खापरी फुटत असे परी लाहीची आहे. माणूस शांत बसलेला दिसतो, त्याचं मन तळमळ करतं. मन आहे कुठं ते मनालाच कळतं. आणि म्हणून एकदा तुकोबारायाचा चमत्कार कळाला. तुकोबारायाचा गाथा इंद्रायणी दगडासहित बुडवलेला पुन्हा वर आलेला कळाला. मोरया गोसावी चिंचवडचे चिंतामणी देव. तुकोबाराय जर एवढे चमत्कार करणारे की 13 दिवस दगड बांधून सुद्धा गाथा बुडाला नाही आणि गाथा कोरडा राहिला, मग त्या तुकाराम महाराजांची भेट घेणं आवश्यक आहे. त्यांना गणपती प्रसन्न होता, मग तुकाराम महाराजाला कोणता देव प्रसन्न नाही. म्हणून त्यांनी निरोप पाठवला. तुकाराम महाराजाला मनोमन कळालं. कारण का? देवाला आणि संतांना दुसऱ्याच्या मनातलं कळतं, कुठं काय चाललंय ते. न सांगता तुम्हा कळव येते.
लगेचच्या लगेच तुकाराम महाराज निघाले. रस्त्यातच गाठ पडली. तुकाराम महाराज विचार करू लागले, चिंतामणी देवानं आपल्याला बोलवलंय. चिंतामणी देव काय करीत असतील? ती मानस पूजा करीत होती गणपतीची. आणि मानस पूजा करता करता मनातली पूजा करत असताना, हे बाहेर दाखवणारी पूजा लोकाला बोलवण्याकरता, खरी मानस पूजा. हा, आणि ती मानस पूजा करत असताना मनानच गणपतीला स्नान, गणपतीचं पूजन आणि फुलं वाहत असताना अचानक त्यांचं लक्ष गेलं, फुलं सुकलेले. हे मनातले, बाहेरचे नाही, सुकलेले फुलं आहेत. का सुकले असतील? माळ्यानी पाणी घातलं नाही का सुकलेले फुलं आले? हो, माळ्यानी सांगितलं होतं की चिंतामणी देवा, मोठ फाटली आहे आणि त्याच्यामुळं बैलाची बेजारी होती, पण पाणी फुलझाडापर्यंत जात नाही. मग ती मोठ शिवायला सांगा चांभाराला. यांनी मनोमन विचार केला, उद्या मोठ शिवण्याचं काम चांभाराला द्यायचंय. आणि लगेच लक्षात आलं, आपला जोडाई फाटलाय, त्या मोठी बरोबर जोडाई शिवून घ्यावा असं मनात आलंय. फार मन इकडं तिकडं जाणं वाईट नाही, पण पुन्हा ठिकाणावर येणं फार महत्वाचं आहे. पुन्हा त्यांनी आहे काय मधीच निघालो, जोड्याचं मोठीचं निघालं, कातड्याचं, चांभाराचं, चटकन मन शुद्ध केलं, एक केलं आणि पुन्हा पूजा पूर्ण केली. तुकाराम महाराज येऊन बसले, बाबाची पूजा चालू आहे. सगळे लोक म्हणले, थांबा थांबा, महाराजांची पूजा चालू आहे. ते उठून बाहेर आल्याबरोबर नमस्कार चमत्कार झाला. प्रथम भेटी आलिंगन, मग चरणावून दिले. चिंतामणी देवानं विचारलं, कधी आला तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही चांभाराकडे गेलता त्याच वेळेस आलो. जगात दुसऱ्याला कोणाला कळालं नाही, तुकाराम महाराजालाच कसं कळालं? आश्चर्य वाटलं. सगळे लोक म्हणले, तुकाराम महाराज तोंड सांभाळून बोला, हे तर इथं पूजा करीत होते, सोहळ्यात होते, अथर्व शीर्ष म्हणू लागले आणि तुम्ही कसं म्हणता? म्हणजे मोठ फाटली आणि जोडाई शिवून घ्या म्हणून चांभाराकडे गेलतलं. असं आपण आता थोडा प्रसाद घेऊ आणि मग बोलूत म्हणतो. ते योगानं तुकाराम महाराज म्हणले, आता नैवेद्य दाखवू नका, या मूर्तीमध्ये गणपती नाही. आता गणपती तर इथं समोरच आहे ना. नाही म्हणले, थोड्या वेळ आता दाखवा. म्हणले, महाराज मूर्ती इथं होती, मधला गणपती नाही असं कसं म्हणला? अहो, गणपतीचा लाडका भक्त, अंगारकी चतुर्थी आणि असं करणारे, सेवा करणारी, गणपतीची उपासना करणारे एक भक्त समुद्रात बुडू लागले. त्यांनी गणपतीचा धावा केल्याबरोबर गणपती बाप्पा तिकडे गेले, समुद्रात बुडणाऱ्या भक्ताला काढलं आणि मग मूर्तीत आले. माझं खोटं वाटत असेल, मूर्तीला आता तुम्ही वस्त्र प्रावरण जे घातले त्यांना बघा. खरंच चिंतामणी देवानं त्या मूर्तीच्या अंगावर असलेले जे वस्त्र होते ते असे चाचपून बघितले. मी तर कोरडे वस्त्र घातले होते, ओले कसे झाले? ते नुसतं पाणी सांडून ओले झालं नाही, समुद्राचं पाणी आहे. बघायचं असलं तर चव घेऊन बघा. अशा पाण्याला त्या वस्त्राला हात लावला, चिकट झालं, जिभे लावलं की खारट. आता चिंतामणी देवा गणपतीशी बोलवा. त्यावेळेस आमच्या तुकोबारायाच्या या परमार्थाचा अधिकार चिंतामणी देवाला कळाला. हे मन शरीराबरोबर फिरत नाही, पण मनाला फिरण्याकरता वाहन लागत नाही. म्हणून सुभाषितकारानं हे 10 मकार अति चंचल म्हणून सांगितले. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मीना मकारा दश चंचला. त्याच्यामध्ये 10 चंचल वस्तूमध्ये मन 1 नंबरला चंचल आहे. आणि तुकोबारायाची मनोकामना पूर्ण झालेली असताना कोणती गोष्ट कमी होती? महाराज
तुकोबारेला जीव घालणाऱ्या जिजाबाईच्या पायातला काटा भगवंतानं भंडाऱ्या डोंगरावर काढला. इतकी तुकोबारायची काळजी करत असताना तुकोबारे काय करीत होते? फक्त नामचिंतन. आणि ते नामचिंतन करत असताना नामचिंतनाची फलश्रुती मिळाली. नामचिंतनाचं फळ म्हणजे धन नाही, मान नाही. नामचिंतनाचं फळ म्हणजे संसार नाही, अरे मोक्ष सुद्धा नाही. फक्त एकच इच्छा, जन्म मरून संपूर्ण भगवंताची प्राप्ती व्हावी. याच्या करता आमच्या तुकोबारायची धडपड. म्हणून तुकोबाराया सारखी विनंती करायची, कायमी उद्धार काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पाडुश्रील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म. म्हणून श्रम वाटत असे सांगा बरं. आता संतांना विचारलं, पण संतांची गाठ कधी पडली? कारण बहु अवघड आहे संत भेटी. पण भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संत भेटल्यावर सुद्धा त्याचं संतत्व कळण्याकरता तुका म्हणे, अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. हे 3 महिमान माणसाला कळाले. स्थल महिमान, काल महिमान आणि वस्तू महिमान. ठिकाणाचं महत्व कळावं, वेळेचं महत्व कळावं आणि त्या वस्तूचं महत्व कळावं. हे 3 महिमान माणसाला कळाले की त्याच्या जन्माचं कल्याण होते. मग तुम्ही सांगा. संतांना विचारलं, पण संतांची भेट कधी झाली? लगे म्हणल्याबरोबर संत लगेच पत्र पाठवलं, लगे भेटायला आले असं नाही महाराज. संत भेटले कधी त्याचंही वर्णन केले. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो, आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्मीचे साकडे. अनंत जन्मापासून मी धडपड करत होतो, पण ते संतांची भेट झाली. आणि संतांची भेट झाल्याबरोबर हे 2-3 काम एकदाच झाली. पूर्ण जीवनामध्ये जन्म मरणाची काळजी होती, ती चिंता मेली. देवाच्या दर्शनानं चिंता पळून जाते. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, प्रवेश भीतरी केला देवी. प्रकाश केल्याबरोबर, उजेड केल्याबरोबर अंधार नाहीसा होतो का अंधार पळून जातो?
अंधार पळून जातो, पुन्हा लाईट बंद केला की अंधार येतो. पण तसं नाही महाराज, संतांच्या दर्शनानं चिंताच मरून जाते. अवघी चिंता वारली, मेली चिंता, पुन्हा नाही येऊ शकत ती चिंता. आणि हे भाग्य उजाळल्यावर संतांचे भाग्य पहिलंच होतं, पहिलंच भाग्य होतं महाराज, नवीन भाग्य आणलं नाही. काही काही माणसं म्हणते एकेकाचं नशीब आहे हो. आता खरं सांगायचं म्हणजे आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचं बंकट स्वामी महाराजांच्या नंतर विश्वस्त पद नव्हतं महाराज मराठवाड्याला. किती 84 वर्ष विश्वस्त पद नव्हतं आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचं. दांडेकर मामांचा वशिला, मोठे बुवांचा वशिला असल्यामुळं मी विश्वस्तही झालो, अध्यक्षही झालो. सगळे लोक म्हणले नशीब हो. मोठमोठे भागवताचार्य, रामायणाचार्य, गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, जन्मचे जन्म आळंदीत सेवा केली, जीवन अर्पण केलं, त्याला नाही यालाच कसं पद मिळालं. मुंबईच्या शिवाजी पार्कवर मिरवणुकीच्या वेळेस मला अध्यक्ष म्हणून स्टेजवर गेल्यानंतर विचारणा केली पत्रकारांनी. मोठमोठे गाजलेले नावाजलेले महाराज सोडून तुम्हाला अध्यक्षपद कसं मिळालं? आता मी जरा विचित्र माणूस असल्यामुळं मी उत्तर दिलं, माझं नशीब HD देवेगौडा सारखे. ते म्हणले कसं काय? HD देवेगौडा हा आमदारकीला पडला होता, आमदारकीला, पण पंतप्रधान म्हणून लागला नंबर 3 महिने का होईना. ते चरण सिंग त्या बिचार शपथ घेतली आणि 14व्या दिवशी मरण पावलं. एकदाही त्या खुर्चीवर बसलं नाही. पंतप्रधानाच्या शपथ घेतली, चक्कर आली, दवाखान्यात ऍडमिट केलं, तिथंच मेलं. पण बोर्ड तर लागला ना, माजी पंतप्रधान. तसं थोडे दिवस कसं काय तुम्ही झालात? म्हणलं वशिला. आणि तुम्हाला माहित आहे, ज्याचा असे वशिला त्याचं पुत्र काशी, आणि ज्याचा नसे वशिला त्याचा बाप फाशीला. वशिला नसल्यावर काय? मग वशिला संतांच्या मनात वशिला असावा, देवाच्या मनात वशिला असावा. कारण बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. कोणी ना कोणी जर विरोध केला असता. आमच्याकडे एक माणूस हॉटेलमध्ये काम करतोय, ग्लास उचलणं, चहा देणं, कपाशा धुणं, कोणाच्याही विरोधात फॉर्म भरतोय, पळून जातोय. त्याला हुडकीत येत, अरे याला फॉर्म घ्यायला सांगा, पण कुठे कोणाच ठाऊक. आणि ऐन फॉर्म काढण्याच्या दिवशी सकाळी सकाळी भेट घेते. मला हुडकू लागला का? ते फॉर्म घेणं वा काय उपयोग आहे तुझा? तुला काही मतं मिळणार आहेत का? पैसे द्या ना. तसं ताईच्या देखत उग कोणी उपटसुंब्यानं. आता काय काय माणसं विरोध करतात, आपल्याला हेच पटत नाही, आपल्याला त्याच पटत नाही, आणि हे कशाला आलंय, ते कशाला आलंय. मी कीर्तनकार झाल्यावर एक जण म्हणले, महाराज कोणी उठायले काही सांगायले, काय काम आलंय म्हणले. टीव्हीवर दाखवले की झालं, लते लोक मागं लागते, हेच काय खरंय. म्हणलं तू विरोध करायलास? नाही नाही, आपलं मत नाही त्याला. म्हणलं मतदार यादीत नाव आहे का? म्हणलं नाही. मग गप्प बस. तुझं मतदार यादीतच नाव नाही, विरोध करून काय उपयोग आहे? हत्ती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. हत्ती बाजारात निघाल्यावर कुत्री जर भुंकू लागली तर सगळं सोडून त्या कुत्र्याच्या मागं लावगाव का हत्तीनं? हत्तीचं मोठे पण असे भुंकतच असतात. आणि खरं सांग, चांगल्यालाच त्रास होतो, वाईटाला त्रास नाही. म्हण आहे महाराज, करडीला कीड नाही, वक्त्याला कीड नाही. हे भजने आहेत ना बिचारे. भजन करत असताना, संगीत भजन चाली वगैरे म्हणत असताना पाणी प्यायचं म्हणल्यावर पाणी आणून दिलं, पाणी आणा पाणी आणा. भजनी मंडळीला तहान लागली, फ्रीज मधलं पाणी आलं, बिस्लेरी बाटली, आणि एकच घोट घेतलं. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज मनाचा आवाज बसलाय, आवाज बसलाय, गार पाणी पिलं.
महाराज कमाल वाटते. भजन करणारे पाणी पितात तर आवाज बसतोय, दारू पिणारे बर्फ टाकून पितात, बर्फ टाकून पितात, आवाज बसत नाही. हा, उलट जास्त जोरात स्पीकर लावायची सुद्धा गरज नाही, एकटच फिरत. काय समजायला मला मजाक कोणाचे काय लोक पागल झाले, कुत्रे मोकळे सोडले, दगडा बांधून टाकले. आता रस्त्याच्या कडचा किलोमीटर लिहिले दगड पुरलेला असतोय ते उचलायला लागले, ते निघणं, कुत्रे पळायले. कमाल आहे लोकांची, कुत्रे मोकळे दगड बांधले. कमाल. आता तुम्ही कीर्तन संपल्यावर निघाल्याबरोबर काही कारण नाही महाराज, काहीच कारण नाही. कुत्रे भुंकते, मोटरसायकलच्या मागं पळते, कारच्या मागं पळते. आता कार मधल्या माणसाला चावता येते का कुत्रे? नाही ना, पण पळते आणि मग वापस फिरते. हा, आता हे विनाकारण कीर्तन भजनाला गेलेला पळते. एका माणसाचा फुल पेल्यानं कुत्र्याच्या शेपटावर पाय पडला. मी बघितल्यावर मी म्हणलं आता चावतो रे बाबा, इथं भजण्याला भुंकतय, मी आता याच्या शेपटावर पाय पडल्यावर चावतोय. पण कमाल महाराज, बुरेशे खुदाटरी चावलं नाही, ते कोण केलं पळालं. मला राग आला. भजन करणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला गाड्याच्या मागं, मोटराच्या मागं, माणसाच्या मागं भुंकत फिरते. काय चोऱ्या करायला गेलते का, डाके घालायला गेलते का, फुडायला गेलते, पण त्यांना भुंकतोच म्हणलं. आणि त्याचा पाय तुझ्या शेपटावर पडला का, चावला नाहीस? मी कुत्र्याला बोलतो, कुत्र्यालाच म्हणलं, का चावला नाहीस त्याला? त्या कुत्र्यानं सांगितलं, दादा मी घाणीला तोंड लावित नाही, माझ्यापेक्षा ते दलिंदर आहे, तसल्या घाणीला मी तोंड लावत नाही. कसं काय? ठेवून बघा महाराज, कुत्र्या पुढे दारू ठेवा, पाणी ठेवा, पाणी पिईल, दारूचा वास सुद्धा घेणार नाही. आणि ते माणसं घाण यायला काय होत नाही. हे गुळाचे, हे द्राक्षाचे, हे संत्र्याचे, हे मोसंबीचे, काय नाही. आणि काय काय माणसाला पिऊ नका, दारू गांजा मत पिऊ, अकल गुंग हो जाती, अपने पल्लों का पैसा जाता, मोहमी मट्टी जाती, कोणी चांगलं म्हणत नाही. तरी ते काय म्हणते माहिती का, काय सांग महाराज, टेन्शन आल्यामुळं प्यावंच लागते. काय हुशार माणसं आहे. एकाला बिडीची, सिगरेटची सवय लागली, छातीचं खोकं झालं, बेंके पडू लागले, दवाखान्यात गेलं, डॉक्टरला सांगितलं बेंके पडायले, घसा खोकला यायलाय, बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, सोडावं लागलं बाबा. बिडी सिगरेटनं कफ दाटलेला आहे, फुफ्फुस कॅन्सर होईल, सोडून द्या. हुशार माणसं. डॉक्टर साहेब बिडी नाही ओढली तर संडासच होत नाही. ते माणसं. तंबाखू खाणारा माणूस म्हणतो, तंबाखू खाल्ली की दात दुखतच नाही, चहा पेला वेळेवर तर काही होत नाही, पण वेळ टळली की डोकंच दुखत आहे. चहा पेल्याशिवाय तल्लप झाली की जमतच नाही. मटण नाही खाल्लं की हातपायाचा गळाटाच होतो, दारू नाही पेले की टेन्शन. बरं, हे वाईट आहे म्हणून त्यांना कळत नाही वाटतं का तुम्हाला? एका गावामध्ये जायचं, मला रस्ता माहित नाही, या आलं माणूस बसलं आणि गावात शिरत असतानाच एक माणूस झुलत येऊ लागला. रस्त्यावर माणूस ते झुलत. म्हणू नका काही महाराज, 25 गावामध्ये त्याची सावकारी आहे, 500 एकर जमीन आहे, 2 साखर कारखाने आहेत त्याचे, आमदार खासदार त्याच्या बैठकीला येते. काय सांगा, बोलणं विकत घ्यावं लागतंय, पण पेलं की बिघडतंय. बघा, तर मी त्याच्याकडे बघितलं, त्याने माझ्याकडे बघितल्या बरोबर त्याने गाडी थांबव, गाडी थांबव. मी बालासाहेबाला निवडून मार्ग म्हणलं, थांबू नका, ते फुल पेलेले, चला उघड. गाडी तशी निघाली, थांबत नाही. बघितल्यावर त्यानं दगड उचलला. थांबतो का नाही, गाडू का दगड, थांब रे बाबा म्हणलं. त्यानं दगड घातल्यावर काय करू? हा, उगीच के घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेन. गाडी थांबवली, ती माणूस आल्याबरोबर त्याने सांगितलं, महाराज बाहेर या, महाराज बाहेर या. काय
काही नाही, पाया पडायचं. माझ्या 43 वर्षामध्ये एवढी दमदाटी करून कोणी पाया पडलं नाही. मी काच खाली केला आणि असे हात केलं, असंच पडला. तसं जमत नाही. तुम्ही सर महाराज लोक सांगतात मस्तक हे पायावर वारकरी. महाराजांना पेल्यावरच कसं कळतं? फुल पेल्यालं दरवाजा उघडला, माझे पाय पोळू लागले. म्हणलं पडा पाय. थांबा, खिशात. म्हणलं काय? फुकट कृष्ण पाया पडा, दक्षिणा देतो. म्हणलं नको नको, पडा असत पाय. नाही नाही, कृष्णानं सांगितले भगवद्गीतेमध्ये पत्रम पुष्पम फळम. मी गप्प बसलो. महाराज त्यानं खिशात हात घातला. श्रीमंत माणूस नोटाच अशा काढल्या मुठ भरून माझ्या हातात. म्हणजे एवढे असतात का? राहू द्या तुम्हाला, आमचं काय पिझाकडे असं पेण्यामध्येच बरबाद होतील, राहू द्या. आता मला काय नको वाटेल. आता या अभिष्ट चिंतना करता सगळे सत्कार करणारे आलेले, त्यांनी जर बेवारशी महाराज आहे, माळ्याचाच महाराज आहे दिले तर मी घेणार नाही का? पण माणसं हुशार तर ते पण निघत. मग उखळत काही टाकल्याशिवाय कांता पुकता येते का? योगानं नोटा दिल्या. तुम्हाला वाटलं एवढं पेलेलं पण नोटा दिल्या. महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपीतोय तोपर्यंतच आलं. हे महाराज आऊ जाऊ नाही. काल मी पेलेलो होतो, तू शुद्धीवर होतास. दिले पैसे की घातले? काय पैसे? पेल्यावर देत, शुद्धीवर आल्यावर वापस. आता मीही विचित्र माणूस आहे. मी 100% माणूस नाही, विचित्र आहे. 2000ची एकच नोट ठेवून घेतली, सगळ्या त्याच्या हातात दिले. म्हणलं काल काय सांगावं, घरचं टेन्शन, लेकरा बाळाचं टेन्शन, बायका मुलाचं टेन्शन, कार्यकर्त्याचं टेन्शन, काय सांगावं म्हणून पेलं. असं करीत त्यानं मोजले. महाराज एक नोट 2000ची कमी आहे. काल पेल्यानं फुल असून त्याच्या कसं लक्षात राहील? मी म्हणलं काल तर पेले. काय सांगा महाराज, सगळं कळतंय. हे तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, पैशाचं वाटोळं. खरं सांगू? मी म्हणलं सांगा. अरे दारूनं कृष्णाचं खानदान खलास केलं. भागवत ऐकले का? ते मला म्हणते. आता हे जवळची मित्रमंडळी म्हणते दादा सांगा की. मी जे सांगणार आहे तर त्याला कळालंय ना. मग त्याला कळत असून सुद्धा तो का असं वागतो? कारण त्याचं मन परांचखाणी व्यत्रणच स्वयंभू. मन नेहमी खाणारा धाबे पाणी, मन वाईट गोष्टीकडे लवकर जातं. म्हणून संत दर्शनाची अपेक्षा असलेल्या तुकोबारायला पुण्याईचा उदय झाला. मी त्या पत्रकाराला बोललो, बरोबर आहे अशोक महाराज, इथूनच निघालं होतं ना पत्रकार. अध्यक्षपद तुम्हाला मिळालं, माझं नशीब. वडिलांनी सेवा केली, आजोबानं सेवा केली, आजोबा संस्थेतले, वडील संस्थेतले, मीही संस्थेतला. त्यांनी केलेल्या पुण्याईचं फळ मला मिळालं. म्हणून ताईंना बिनविरोध निवडून दिलं का? त्यांच्या मायबापाच्या पुण्याईचं फळ त्यांना कोणी विरोध केला नाही. म्हणून आमच्या तुकोबारायला पुण्याचा उदय झाला, भाग्याचा उदय झाला. भाग्य असून काही माणसं म्हणले हत्तीवरून मिरवणूक काढली. महाराज भेंडा या ठिकाणी हत्तीवरून मिरवणूक आणि हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव केला. ढोक महाराजांची रामकथा, माझं काल्याचं कीर्तन. आमचा पहिल्या वेळेस माळ्याचा माणूस अध्यक्षपदावर बसला म्हणून कौतुक. पण ज्यावेळेस तिथं गेलो, जिथपर्यंत मी सामान्य नुसता महाराज होतो, कीर्तनकार होतो, तोपर्यंत कोणीच माझा विरोध करायचा नाही. सगळ्यांनी हसून खेळून राहायचं. अध्यक्षपद मिळालं की 50% महाराज माझ्या विरोधात. ह्याला काहीच येत नाही, विचित्र वागतंय, हा सिनेमा बघत आहे, आणि ह्याला कसं काय केलं, काय काय म्हणले. बाबा त्याचं नशीब, हे नशीब कोणत्या बाजारात मिळतं?
हे नशीब कोणत्या बाजारात मिळते? तुम्ही केलेलं कर्म म्हणजे नशीब. तुमचं सत्कर्म उदयाला आलं की तुमची मनोकामना पूर्ण होते. आणि मग तुकोबारायाला संतांचं दर्शन झाल्याबरोबर या 3 गोष्टी झाल्या. त्या 3 गोष्टीमधली पहिली महत्वाची गोष्ट तुकोबाराया पूर्ण उद्गारानं काय झालं संतांच्या दर्शनानं अभंगाच्या भाग्य उजळणं म्हणजे भाग्य आहे, पण त्याच्यावर कर्माचा काळीमा, पापाचा काळीमा, दुष्कर्माचा काळीमा चढला होता. ती मलिनता नाहीशी झाली, भाग्य उजळलं. कुणामुळं उजळल्यावर काय झालं? काय महाराज, सूर्याचा प्रकाश आल्याबरोबर, सूर्योदय झाल्याबरोबर काही गोष्टी आपोआप घडतात, त्या सूर्याला सुद्धा माहित नसतात. तारांगणी लोपावी, सूर्यकांती प्रकाशावी, कमळिनी विकासावी, जावे तमे. हे सूर्य काहीच नाही, सूर्याला काहीच माहित नाही. पण सूर्य उदयाला आला की सूर्य विकासनी कमळ फुलतात. सूर्यकांत मनी तो चमकतो, आकाशातल्या चांदण्या लुप्त होतात. आणि हे सगळं सूर्याला काहीच माहित नसतं. तसं संतांच्या दर्शनानं भाग्य उजळलं आणि सगळ्या जगाला जी चिंता जाळीत होती ती अवघी चिंता वारली. पण कधी? आता म्हणजे कधी? संतांच्या दर्शनानंतर. आणखी कोणता तिसरा फायदा झाला संतांच्या दर्शनात? दुसऱ्या Oh,
संत दर्शनी हा लाभ, संतांचं दर्शन झालं हा लाभ म्हणजे पद्मनाभ जोडला, देव मिळाला. आणि देव मिळाल्यावर काहीच नाही. एकदा देव मिळाला, काळजी नाही, भीती नाही. हरी आला, देव सखा जरी जग अवघे कृपा करी, हरी आला हाता. आणि देव एकदा हातात आला, ताब्यात आला की महाराज मरणाची भीती नाही आणि जगण्याची चिंता नाही. कुटुंबाची चिंता तोच करी आमुच्या. सगळं सुख दुःख सहन करतो, मग तो होऊन दिशील अडघाली सुदर्शन. महाराज एवढं सगळं करतो. एक दृष्टांत सांगतो, म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा रडू लागल्याबरोबर यशोदीला आठवण व्हायची राधेची. का? राधा भक्तीर हरी ज्ञानम. देव ज्ञान आहे आणि राधा भक्ती आहे. आणि भक्तीच्या मापे मोजितो अनंता. बाकी कोणत्या ताब्यात येत नाही, पण भक्तीच्या ताब्यात येतो. इतरांनी तत्वता न मोजवे. मग घे कडे राधे, घे कृष्णाला कडेवरी घे. राधा दिसली की कृष्णानं तिच्या खांद्यावर मान टाकायची आणि मग राधे 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 घे श्याम सुंदरा, नेई झडकरी आपल्या राजमंदिरा. मी सगळा पसारा आवडते, तू घेऊन जा. राधेला तेच पाहिजे होतं. राधेनं घरी आणायचं. भगवंताला चौरंगावर बसून जीव घालीत असताना त्याच्या मनमोहक रूपाकडे बघितल्यावर राधेच्या मनामध्ये एक भाव निर्मिती व्हायची. कृष्णा, एवढ्या लहान वयामध्ये इतका सुंदर दिसतोस, मोठेपणी किती सुंदर दिसशील. देव म्हणला, हो का मोठा? होता येते का? हो. कस काय? मला मंत्र येतात. योगेश्वर कृष्ण परमात्मा आणि योगेश्वराला 8 महासिद्धी प्रसन्न असतात. अनिमा, लगिमा, गरिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व आणि ईशत्व. हो बरं मोठा. किती वर्षाचा? 25 वर्षाचा. त्याचं सौंदर्य पाहिलं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्याचं सौंदर्य पाहिलं, राधा एवढी भुलून गेली. हाताला धरलं, दोघं पंगावर बसले. राधा कृष्ण पंगावरी. दरवाजावर थाप पडली. राधे, दार उघड. नवऱ्याचा आवाज आल्यावर राधा घाबरली. कृष्णा, माझा नवरा आला, मग येऊ दे, येऊ दे. काय तू तरुण, मी तरुण. दरवाजा बंद. माझं नाम न मोडल, जगात माझं काळं तोंड होईल, लोक नावं ठेवतील, मी काय करू? लहान होईल. माणसं लहानाची मोठे होतात का मोठ्याची लहान? तू एकदम कसा मोठा झालास? नाही तर नियम आहे, अस्ति जायते वर्धते विपणवते अपेक्षेतीन विनश्यती. हे एकदम कसा? मंत्र येतात ना. मग लहान होण्याचे मंत्र असतील आहेत म्हणा, पण डायरीत आहे. डायरी घरी आहे. दरवाजा उघड, मग घरी जातो, डायरी घेऊन येतो, मंत्र म्हणतो, पुन्हा लहान. तू का म्हणे घालू तयावरी भारण वाहू हा संसार देवाबाई. आले देवाजीच्या मनात. तुझ्या मनात असल्यावर तारशी तरी तारी मारी, तुझ्या मनात आल्यावर मी तरी काय करू? असं विनंती केल्याबरोबर देव लहान झाला. हिम्मत आली. दरवाजा उघडला. नवरा आहे. कोणाला बोलत होतीस? कृष्णाला. त्या कृष्णाचं रूप पाहिलं, मनातला विकल्प निघून गेला. चटकन उचललं, जवळ घेतलं. राधे, देवानं आपल्या लेकरू बाळ दिलं नाही. मी गाई राखण्याकरता रानात राहतो. तुला एकटीला करमत नसेल, रोज याला घेऊन येत जा.
आता नवऱ्याने एवढी परवानगी दिल्यावर जगाला भ्यायची गरज आहे का? पण ही गुजगुज उठली गोकुळामध्ये हे सगळं कळालं. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा 11 वर्ष गोकुळात राहून पुढचं काम करण्याकरता मथुरेला अक्रूराबरोबर गेला. कंसाला मारून उग्रसेनाला गादी देऊन राज्यकारभार जरासंधाच्या 17 वेळेस स्वाऱ्या. आणि मग परमात्म्यानं 14 वर्ष 3 महिने मथुरेत राहिला. तिथून काल यवनाचं वरदान पूर्ण करण्याकरता द्वारकेची रचना केली. द्वारकेच्या रत्नजडी सिंहासनावर भगवान गोपाल कृष्ण विराजमान झाले. वयाच्या 25व्या भगवंतानं 25व्या वर्षी ब्रह्मचर्य सोडून संसाराला सुरुवात करण्याकरता रुक्मिणी बरोबर, जांबवंती बरोबर, सत्यभामे बरोबर, कालिंदी बरोबर, लक्षणा बरोबर, अनुविंदा बरोबर असे 16,108 लग्न केले. भगवंताला प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. प्रद्युम्नाला पुन्हा अनिरुद्ध नावाचा मुलगा झाला. भगवान आजोबा झाले. राधेच्या मनात आलं, लहानपणी मी कडा खांद्यावर खेळवलं होतं, आता द्वारकेचा राजा झाला. गड्यानो राजा किर झाला. आता कृष्ण ओळख देईल का? लक्षात ठेवा, मोठा माणूस ज्यांच्या भरोश्यावर मोठा होतो त्याला विसरायचं नसतं. मोठ्यानं ज्यांच्या मदतीनं हे मोठेपण मिळाले त्याला विसरायचं नसतं. नाही तर मोठ्यानं लहान्याला विसरलं की त्याचं मोठेपण जातं. म्हणून राधा गेलेली आहे द्वारकेच्या सुधर्म सभेमध्ये. सगुण मेघश्याम लावण्य सुंदर, त्याचं सौंदर्य बघितलं. राधा एवढी भाव विभोर झाली, ताड गेली, कृष्णाच्या मांडीवर बसली. आजही द्वारकेमध्ये भगवंताचे लग्न झालेले पट्टर आणि रुक्मिणी ती मांडीवर असायला पाहिजे, पण मांडीवर राधा आहे. भजन राधा कृष्ण गोपाल कृष्ण. आता काही लोक म्हणतील मग काय झालं? नाही, आपण हे साधा विचार करा. 16,108 बायकाच्या देखत राधा जर कृष्णाच्या मांडीवर बसली, बायकाला काय वाटलं असेल? परीक्षा बघायचं असल्यावर मी सोपं बोलत असतो, अवघड बोलत नाही. माझं तर लग्न झालं नाही. ज्याचं लग्न झालंय त्यांनी आपल्या बायकोच्या देखत दुसऱ्या बाईला मांडीवर घेऊन बघा. लोक म्हणतील, हे महाराज काही डोकं आहे का नाही? काय बोलायला तुम्ही? कीर्तन आहे का काय आहे? परीक्षा बघायला तिथं काय झालं असेल ते ताबडतोब कळेल. कशाचं कळेल? नुसतं घरी तुटक बोला, बाहेर कोणाला तरी हसून बोला, 6 महिने भांडण विजत नाही. फिरून तेच द्रुपद. नवऱ्याची जात किती जीव तोडून माया केली तरी नसतं बाहेर लक्ष. घरी किती चांगलं खायला घालू द्या, हॉटेलमध्ये जाणारच. म्हणून माणसानं एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहर के हलवों से घर की रोटियां अच्छी. बाहर के हलवों से घर की रोटियां अच्छी और बाहर के जुल्फों से घर की चोटियां अच्छी. बाजार बसवीनं थोडं हल्लं, महाराज काय सांगा, कीर्तनाला पुढे या म्हणावं लागतं. आणि सुरेखा पुणेकराचा लावणी डान्स असला ते सपनाचं. आमच्या परळीला ती 2 तासच नाचून गेली. गंभीर महाराज 10 लाख रुपये घेऊन गेली. आणि काय नाही, नुसती नाचली. पब्लिक भन्नाट 10 लाख. मी म्हणलं तेवढ्या पैशाचं एखादं मंदिर बांधलं असतं तर जन्मभर नाही, पिढ्या नाव उत्तमची उडी कीर्ती मागे. मग ह्यांची उत्तम कीर्ती राहते का? एकदा म्हणला, महाराज आपल्या बरोबर कोणाचीच ताकद नाही, पैसे ठरलं ना आपल्या बरोबर कोणाचीच हिंमत नाही, सगळे ओळखते आपण नाही. म्हणजे कौतुक आहे का? पण त्याला त्याचं भूषण, कोई किसमे मगन कोई किसमे मगन. तसं
राधेला मांडीवर बसल्याबरोबर भगवंताच्या बायकाची चलबिचल झाली. हिला काय म्हातारपणी कृष्णाच्या मांडीवर बसली, लहानपणी त्या कृष्णाला कडीवर घेतली आणि ह्याचा हिला कळत नाही का मांडीवर बसली, हिचा कॉटाच काढावा, हिला मारून टाकाव. मग रोग जाय दुधे साखरे तर निम्मा का प्यावा. 1 लिटर गरम दूध केलं, वाफेच्या शिगेन वाती लावल्या लागे, 4 पदरी टर्किशच्या टावेलनं धरलं. राधाबाई एवढं दूध म्हणून असं एकीनं तोंड धरलं, दुसरीनं ग्लास तोंडाला लावला, गट 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 दूध पिलं, तोंड पुसलं. भगवंताच्या बायका बघू लागल्या. आता जीभ बाहेर पडल, डोळे बाहेर पडतील, मडतील आणि ही इतकं उखळतं दूध पोळालं असून राधा म्हणली निघू का. भगवंताच्या बायका म्हणल्या राधाबाई दूध कसं होतं. बरं होतं पण तेवढं निवालेलं. बाई आहे का बाईला एवढं उखळतं दूध पाजल्यावर काही झालं नाही. राधा निघून गेली. भगवंताच्या बायका म्हणू लागल्या चांगला चान्स आला होता, काटा काढायचा, इथं मारून टाकायचं. दूध कसं नेऊ दिलं. जिनं पातेल्यातून ग्लासात ओतलं. तिनं सांगितलं ओतत असताना एक थेंब माझ्या मनगटावर उडाला, वटाने एवढा फोड आला, इतकं गरम दूध. मग तिला कसं काही झालं नाही. एवढं बोलणं होईपर्यंत मुख ब्लांड, डोळ्यातून अश्रूच्या धारा, पितांबर ओला चिंब झालाय, घाम आलाय दरदरून. आणि भगवंत उद्धवाच्या खांद्यावर हात देऊन, कमरेला हात उद्धवानं दिलेला आधार देत पाय टेकला की टळकन डोळ्यातून पाणी येतं. उद्धवानं सिंहासनावर आणून बसविलं. उद्धव पायाजवळ बसला. भगवंताची ती अवस्था बघितल्यावर काय झालं देवाला, काय झालं कृष्णाला, काय झालं. उद्धवानं काही न बोलता पायावरचा पितांबर काढला. पितांबर काढल्याबरोबर बटाटे एवढाले पायावर फोड बघितली. अरे बापरे काय झालं भगवंता. काय नाही म्हणले दूध पोळालं. कोणी ओतलं. देव म्हणला जास्त बोलू नका, तुम्ही ओतलं. भगवंताच्या बायका म्हणल्या सुख वसे तुझे पायी, तुझ्या पायाजवळ सुख आहे म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती. हा मग त्या पायावर आमचं सुख असताना आम्ही तुझ्या पायावर उखळतं दूध कसं टाकू. कृष्णानं सांगितलं थोड्या वेळापूर्वी राधा आली होती का. तुम्हाला वाटलं राधेला उखळतं दूध पाजून ती मरून जाईल, पण तिच्या हृदयामध्ये माझ्या पायाचं चिंतन असल्यामुळं मी तिला पोळू दिलं नाही, मी पोळून घेतलं. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची गोटी. संतांच्या दर्शनानं देव मिळाला आणि देव मिळाल्यामुळं हा फायदा झाला. मग त्या देवाला तुम्ही ठेवलं कुठं. संपुष्ट हृदय पीठी करुणी पोटी साठव, साठविला राहे हृदय संपुष्टी, तैसा हृदयामध्ये मी राम. मग असून सुद्धा आम्हाला का त्याचं सुख मिळत नाही, आमचं दुःख का नाहीस करीत नाही. कारण आपण हृदयामध्ये देव ठेवलाय आणि बघायलो बाहेर. देही असोनी देव तथा फिरसी निर्दैव, नाभी मृगाचे कस्तुरी आणि मृग हिंडे वनांतरी.
आपण बाहेर सुख बघतो आणि सुख मध्ये आहे आपल्याला. महाराज, तुम्हाला संत दर्शनानं देव मिळाला, देवानं सगळं तुमचं काम केलं. देवानं तुकोबाराय भजन करायचे, भजन तुकोबाराय करायचे, पण तुकोबारायला जीव घातल्याशिवाय जिजाबाई पाणी द्यायची नाही. आणि तुकोबाराय असं सांगून जात नव्हते, इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत मी पारगावला आहे, तिथून पुढे आळंदीला जाणार, आळंदीहून पुढे तिकडं जाणार, असं सांगून जात नव्हते. स्नान करायचे, काकडा करायचा, भंडारे डोंगरावर, रामचंद्र डोंगरावर, घोराडे डोंगरावर, कोणत्याही डोंगरावर. मग डोंगरावर सुद्धा मी पिंपळाच्या झाडाखाली तिथं डबा घेऊन ये, आपण वनभोजन करू, असंही नव्हतं. जिथं बसू वाटेल जहाशामुआ मुकाम तिथंच बसायचे, तल्लीन व्हायचे, भजन करायचे. जिजाबाईनं विचार करायचा, मालकाला जीव घालायचे, मग इकडून तिकडून जे काही मिळेल ते करायचं, भाजी भाकर आणि पाणी वगैरे घेऊन निघायचं, पायात काही न घालता. महाराज, खेडेगावामध्ये अजून पायात घालून स्वयंपाक करायची पद्धत नाही बरं का. शहरामध्ये ती किचन वाटा आणि मग पायात घालून, आणि पायात घालून कसं काय स्वयंपाक, काय हे स्वयंपाक घरातले, ते संडासचे, ते बाहेर जाण्याचे, हे हानाहानी आता काय करावं, किती खेटरण काय महाराज. हा, पहिल्या काळात जुन्या लोकांना विचारा, एकच जोडा असायचा. जोडा म्हणजे बायको, एकच, दुसरीकडे लक्ष नसायचं. आता काय महाराज, काही काही माणसं तशी तावात येते, लगेचच्या लगेच जिजाबाई निघायची पायात काही न घालता. आता आता उभा राहून जेवण, ते कोणते बुफे बफे पद्धत आहे ना. हा, कारण जेवण 100 रुपयाचं 5000 रुपयाचा बुट जाते. हा, मग कसं करावं, मग उभा राहूनच द्या, भाजी द्या, भजे द्या, भात द्या, खिचडी. तुमचं काय, पहिले कशी पंगत बसायची, वाढलं का सगळ्याला पंढाली असं म्हणून. आता तो वाढतानाच खायला सुरुवात करते. मीठ वाढलं, लोणचं वाढलं, भजी वाढली, कुंडली कसं म्हणावं मला सांगा ना. आणि ज्याचं झालं आमच्या मागं खावाय, लगे उठत येतं निघत येत. अरे अरे, ही पद्धत नाही महाराज. हिंदू धर्म संस्कृती अन्न परब्रह्म मानते, म्हणून उष्ट ठेवणाऱ्याला मी चिडतो महाराज. आमच्या आळंदीमध्ये अध्यक्ष असताना 500 विद्यार्थ्याची पंगत, विचारा या दोघांना, बशीवर सुद्धा खरकट निघत नाही. कारण सूत्र एकच, वाढलं तितकं खायचं, खायचं असेल तरच घ्यायचं, जे खायचं नाही ते पहिलंच घ्यायचं नाही. मग कसं शिल्लक राहील. इथं वाढणारा वाढीत राहील, ह्यानं रामभाऊ गुलाबजामुन, मला शुगर आहे, खाणं, अरे मरल की मरणं. ते आंबट नका, मला खोकला येते, काय होत नाही, काय होत नाही. नाही महाराज, अन्न परब्रह्म. ज्या माणसानं अन्नाचा अपमान केला, अन्न शिल्लक ठेवून जर त्यानं हात धुतला तर ते अन्न सूड घेते, परब्रह्म सूड घेते. मग शेवटच्या काळात माणसं अंतोनावर पडले, चमच्यानं दूध टाकलं तर बाहेर पडायले, देव का खाऊ देत नसल, ते अन्नाचा अपमान केला मग पुन्हा खाऊ देत नाही. कशावर जगायले, अन्न घर भरल्यालं, दुसरे खायले, देव ह्याला खाऊ दिलं, यानं कधी दुसऱ्याला दिलं नाही, यानं कधी पंगत केली नाही, दुसऱ्याचं खाल्लं. आणि लोक म्हणते तुम्ही कधी उष्ट्या हाताने कावळा हाणला नाही आणि दुसऱ्याच्या पंक्ती बरंच झाला नाही म्हणून नाही. आणि तुम्ही एखाद्या वेळेस द्या ना, आमच्या नशिबात नाही. आणि होतंय तसं, मग घास वेळी सत्ता हाती नाही. योगानं त्याप्रमाणे गडबडीनं जिजाबाई निघाली अन्न नवऱ्याला खाऊ घालण्याकरता. भजन तुकाराम महाराज करीत होते, जिजाबाई नाही. चलता चलता पाय पोळत होते, गडबडी निघाली, काट्यावर पाय पडला, कचकन काटा मोठा मोडला, का पायी काटा नेहटेन ते व्यथा जीवन, टळकन डोळ्याला पाणी आलं, खाली बसली, उपसून काढत असताना काटा खुडला. देवाला पडली पंचायत, हिच्या पायातला काटा निघत नाही तोपर्यंत ही चालू शकत नाही, ही चालू शकत नाही तोपर्यंत माझी तुकोबाराय उपाशी राहतील. योगक्षेम वाहम्यम. महाराज,
देवानं गुराख्याचं रूप गेलं, दिवो करीत आले तिथं. बाई इथं का बसलीस, काय झालं, उन्हात का बसलीस, पळायला ना पायाला काय झालं, बघू दे बरं. कोण म्हणतोय, जगाचा स्वामी लक्ष्मी ज्याचे पाय धरते तो परमात्मा म्हणतो बघू दे. जिजाबाईचे पाय, जिजाबाईचा पाय हातात घेतला, अमृतमय हातानं कोरवाळा, काटा खुडला, मी आग व्हायली, आता मी काटा काढतो. दुसरा काटा घेतला आणि टोकर, हॅलो बाबा आग व्हायली, कळू देत नाही म्हणलं. असं असं टोकरलं आणि काटा उपसून काढला, कांडावर लाल गुंड काटा अंकुचीदार फेकून दिला, तो काटा टाकून दिला, रक्त निघालं. असं कुरवाड्याबरोबर कळ मरण पावली, तोंडावून हात फिरवला. बाळा किती नाजूक हात आहे रे तुझा, मला काट काढलेलं कळालं सुद्धा नाही. देव म्हणला अजून मोठमोठ्याला कळलं झालं मी कोणाकोणाचा काटा कसा काढतो. समाजाला ज्यांनी वापरून घेतलं आणि त्या समाजाबरोबर बैमानी केली महाराज, असले महाराज लोक सुद्धा आता जेलमध्ये. देवानं काटा बरोबर वेळ आल्यावर देव कोणाला सोडत नाही. महाराज बरोबर काटा काढला, तसं काटा काढला. किती नाजूक हात आहे, काय नाव आहे तुझं? देव म्हणला आली पंचायतीला माझ्या नावाचाच वाव आहे. देव म्हणले तिथं उभं राहून सांगतो, तिथं सांग. आणि तिथं गेले कमरेवर हात ठेवून सांगितलं माझं नाव विठ्ठल. तू जांभूकदा बसला, नवऱ्याला भुलवलं, मला भुलवायले. आजही त्या भंडाऱ्या डोंगरावर शासनानं 7 कोटी रुपये देऊन त्या डोंगराचं विकासकरण आणि सुशोभीकरण चालू आहे. महाराज जागतिक कीर्तीचं तिथं जिजाबाईचा आणि भगवंताचा मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम, केवढं मोठं कार्य. शासनाला सुद्धा धर्माचा विचार करावा लागतो. महाराज तसा देव हृदयामध्ये साठवला, देव तो साठविला शिरोडी उदक. म्हणूनच सावता महाराजाबरोबर देव खुरपू लागत होता हृदयात ठेवल्यामुळं. नामदेवरायाचा गर्वपरिहार करण्याकरता नामदेवरायासारख्या लाडक्या भक्ताला त्याची महती कळण्याकरता सावता महाराजांची मदत घ्यावी लागली देवाला. आणि देवाला हृदयामध्ये पोट फाडून मध्ये साठवलं. म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. महाराज आम्ही हुडकीत राहतो पण आम्हाला देव सापडत नाही. त्यांनाच कसा सापडला? त्यांच्याकडे पहिला पूर्वजन्मीचा पुण्याईचा ठेवा होता. पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती माझा आजी फळाशी आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली. देव आवडण्याकरता टाळी वाजून भजन करण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाद्री येईल श्रीरामाचे. देवाचं नाव तोंडाला येण्याकरता काय होतंय? सगळेच महाराज टाळ्या वाजवा, भजन करा, टाळ्या वाजवा. काय होतंय? घेता नाम विठ्ठलाचे पर्वत जळती पापाचे नाही. महाराज विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. पाप नाहीस करतं, दुःख देणारं पाप नाहीस करतं. एका जन्माचं नाही, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून प्रत्येक महाराज टाळी वाजून भजन करा म्हणतात. आता तुम्हाला तर थंडी वाजायली असं करून बसलेत महाराज. मग बघा बरी एकदा होतंय का काय? कारण आपले हात आहेत ना यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतले पासबुक आहेत. या हातावर ज्या रेघा आहेत त्या पाप पुण्याच्या रेघा आहेत. आणि आपलं सुख दुःख ज्योतिषाकडे गेल्यावर आपण दाखवितो भविष्य. आणि ते ज्योतिषी सांगत असतो तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुमच्या जवळचे माणसं तुम्हाला टेन्शन देतात, तुम्हाला दानधर्म घडत नाही, तुमचं तुमच्या मंडळीचं पटत नाही, तुम्हाला अन्न सुख नाही, घर भरलेला असून सुद्धा देव खाऊ देत नाही. आणि आयुष्यामध्ये संकट येतात, गंडांतरे येतात. ते म्हणणं असं मोगम सांगू नका, या हाताचे भविष्य सांगा. मग वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं पामिष्टी नावाचं शास्त्र काढलंय. इंग्रजीमध्ये पामिष्टी म्हणतात. हस्तरेषा भृगुसंहितेचा आधार घेऊन हे आपल्या हात आहेत ना, हे बरोबर ते
मग सांगायला सुरुवात केली. मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख जाती ती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे. पैशाला त्याच्याकडे यावं लागतंय, त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही. हो म्हणला, पैसा येतोय पण टिकत नाही. कसं ओळखलं? धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असत तर त्याला अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित माणसं गोड बोलतात, पैसे नेतात आणि पुन्हा देत नाही, पडून जातात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असत तर आप्त इष्ट, नात्या गोत्यातली माणसं पैसे घेतात, पाया पडतात, विनंती करतात, हात जोडतात. मी एवढं काम तुम्हीच करावं, तुमच्याशिवाय आम्ही कोणीकडे जाऊ. आणि पुन्हा द्यायची वेळ आली, द्या ना पैसे, देऊ ना. मग काय आम्ही काय मरायलोत का? मग देऊ. आणि नाही देत काय करणार? आता काय करावं? मग भांडण करावं का? महाराज हे का देत नाही वापस? त्याचं कारण तुम्हाला दान धर्म घडत नाही. ना दत्तमोपदिष्ट तू तपे विन दैवतन दिदल्या विन, तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. आणि ज्याची करंगळी 2 कांड्याच्या वर आहे त्याला दान घडतं. ज्याची 2 कांडे इतके गोड बोलल खाऊन निघून जाईल. हो हो, काय समारंभ! वा 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 वा, आनंद झाला. 61 साजरी केली आणि महाराज व्यवस्थित झालं. काय समारंभ! आनंद आनंद. खाते पावती करते, निघून खाते, निघून जाते, नुसतं गोड बोलते. आणि ज्याची 2 कांड्याच्या कमी आहे तो स्वतःही देत नाही, दुसऱ्याला देते. काय करायचं? त्याच्याच पुढे द्यायचं नाही. कशाचं समारंभ काय? म्हणजे ज्याच्या मधल्या बोटावर शंख आहे त्याचं त्याच्या बायकोचं जमत नाही, भांडण होते. ज्याच्या मधल्या बोटावर चक्र आहे ती लहर येते, कधी बायकोला लहर, कधी नवऱ्याला लहर. बायको उठली, तुम्हाला शनिवार आहे, मला तर काही खाऊ वाटणं, तोंड कडू धर पडलंय, मी करते तुमच्याकरता. अरे तुझं दुखायला लागलं, माझ्याकरता स्वयंपाक. बेजार व्हायचं नाही. गाडी काढली, मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये नेलं, खाऊ पिऊ मस्त, तुला काय आवडेल ते खाय. खाणं लगेच बाहेर निघाली, खिडकीतून बघू लागली गाडीमधून. काय बघितलं? साड्या बघा ना, सेल लागलाय, कशा चमचमचम. लगेच गाडी फिरवली. घे 9 वार घे, 6 वार घे, काटापदराची घे, सिल्कची घे, शापील घे, रेशमी घे, सुती घे. हाय ना घरी एकच घेत का? घ्या. रोज नवी साडी नेसली पाहिजे. लोकांना म्हणलं पाहिजे आमक्या आमक्याची बायको. घेतल्या साड्या. जरा पुढे गेले की सोनाराचं दुकान. मग अंगठी घ्यायची का, लॅकेट घ्यायची का, नथनी घ्यायची का, मोरणी घ्यायची का, लॅकेट कंठी घ्यायची का, एका मुली घे. असं खुश. आणि एखाद्या दिवशी बायको हसत हसत मिळते, मला स्वयंपाकच कर वाटत, चला ना हॉटेलवर जाऊ, मुस्काट फोडील म्हणलं. तुला काय मी बैल वाटायलो का? आधी होता भलन परिया रांडेने नाशिला. तू म्हणशील तसं ऐकायला मी बैलो बाय का? चाल मुकाट्याने स्वयंपाक कर. आणि तुला जर नवऱ्याचा स्वयंपाक करायला वाटत नसाल सुधार माहेरी, चाल सुधार, काही भी घ्यायचं नाही. अरे संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशव म्हणून काय झालं? रात तू तिकडे गेलीस की आणलीच दुसरी. ती म्हणली मला नको वाटलं त्यावेळेस, परत खाऊ म्हणताना आता मला खायचं. जास्त बोलायचं नाही म्हणलं. ही चक्कर. आणि ज्याच्या पहिल्या बोटावर पद्म आहे, कोणताही धंदा करते यश मिळणार. ज्याच्या अंगठ्यावर जव आहे त्याला अन्न सुख मिळणार. बरोबर भुकेच्या वेळेस देव देते, कुठूनही देते, कसंही देते. आणि ज्याच्या अंगठ्यावर जव नाही त्याने अन्नदान केलेलं नसल्यामुळं त्याला खाऊही देत नाही. महाराज खायचं ठरविल्यावर खाऊ देत नाही. एक माणूस स्टँडवर राहणारा, गावात घर नाही, राहणार शेत नाही, मजुरी करायची हमाली. एकाची एसटीतून सुटकेस काढली, त्याच्या कारपर्यंत नेऊन दिली. त्यानं 5 रुपयाचा रोकडा दिला. हमाली 5 रुपये घेतले. म्हणला घाम पुशीत पुशीत 5 रुपयाचं दुसरं काय येईल म्हणला. वडापाव खाऊन ग्लासभर पाणी प्या. वडापावाच्या गाड्याजवळ गेल्यावर तिथं होतं लॉटरीचं तिकीट विकणार. हे 5 रुपये देऊन वडापाव घेणार. त्या लॉटरीच्या तिकीटवाल्यानं त्याची जाहिरात करायला सुरुवात केली. मगाशी जशी जाहिरात होऊ लागली तशी जाहिरात सुरुवात केली. वरलक्ष्मी लॉटरी शेवटच्या दिवसाच्या शेवटचा दिवस 3 सिरियलमध्ये 1 कोटीचं बक्षीस, सामायिक बंपर ड्रॉ 2.5 कोटीचं बक्षीस, तिकीटाची किंमत फक्त 5 रुपये 5 रुपये. उद्या ही वेळ येणार नाही, आजचा शेवटचा दिवस. माल लगाएगा, माल मिलेगा, हिम्मत करेगा तो हाथ पर घोड़ा पकड़ेगा, नहीं तो बकरी का बच्चा भी नहीं मिलेगा. हिम्मत मर्दा तो मदत खुला. आणि 5 रुपयाचे माल चहा पिऊन उठून जातात, पान खाऊन फुगून जातात, बिडीवरून धूर काढून जातात. उद्या ही वेळ येणार नाही. हे जे वडापाव घ्यायला गेलो होतो ते मला तिकीटाच्या दिवस, वडापाव उद्या आहे.
5 रुपये दिले, तिकीट काढलं, घरी आलं आणि त्याचं मन उदास. आपल्यासारख्या दलिंद्राला फुटकं नशीब आपलं, आपल्याला काय बक्षीस लागणार आहे. पण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बघितलं, त्याच्याच तिकिटाला 2.5 कोटीचं बक्षीस. इतकं खुश झालं. 2.5 कोटी. मित्रमंडळीला दाखवल्यावरती मला घेऊन जा, आपली गाडी घेऊन जा, पैसे घेऊन जा. पण वेळ आली ना, मग घेऊन जा म्हणलं. ते गेलो मुंबईला, ट्रेझरी बँकेमध्ये गेलं, तिकीट दाखवलं, खऱ्या खोट्याची तपासणी केली. 2.5 कोटीच्या नोटा त्याच्या पुढे ढीग टाकला. 2000च्या बंडल एक असतील तर 2 लाखाचं, तर 125 बंडल टाकले. 2.5 कोटी. त्याने तेवढे पैसे धरले. एवढे पैसे माझे नेलं. त्याचं मुंडक त्या नोटावर आहे. नोटा त्याच्याच आहेत, मुंडक त्या नोटावर आहे. खर्चील का? कहे तर कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए पीछे डूब गई दुनिया. महाराज लग्नाचं कसं, करंगळीचं शेवटचं कांडण, आयुष्याची रेषा याच्या पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक गव्हा एवढी रेग असते. गंभीर महाराज मी सांगायला तर लोक बघायले, पण लोक कसं आयडियानं बघायले, असं समोर हात घेऊन बघणं झाले, चोरून बघायले. आणि बायाची पंचायत झाली, उजवा हात का डावा हात, त्या हातावर. एक जर रेग असेल गवाई, तिथे एक बायको, 2 रेग असेल तर 2 बायका. जास्तच गुतुड असल्यावर मला विचारू नका, तुम्ही काय भूल केले ते मी करा, कीर्तनात कशाला सांगा. महाराज याच्यातल्या दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याकरता काय करावं लागतं? टाळी वाजून विठ्ठलाचं नाव घ्यावं लागतं. झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे घेता नाम विठ्ठलाचे पर्वत जळती. म्हणून एक नाही जळतील पापी जन्मांतरीचे अनंत जन्माचे. दुसरं साधन नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथाचा शिजणी. मग टाळी खरंच होतं का? खरंच संकट जाते का? खरंच दुःख नाहीसं होतं का? एक उदाहरण आणि सेवा समाप्त. उशीर झालेला आहे, तुम्ही सगळे ताणून बसलात. माझ्या अगोदर पासून बेजार झाला, पण उखळीकर असल्यामुळं कोणाचीच हिंमत होईना लवकर आवरा म्हणायची, कारण माझं डोकंच उलट आहे. आवरा म्हणल्यावर मी लांबविल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही सगळे गेल्यात तरी विने करायला मुर्दन गेला जाता येत नाही, कारभाराला जाता येत नाही. त्याच्यामुळं माझी मी मनानं योगानं आपल्या महाराष्ट्राचं वैभव म्हणजे डॉक्टर विनय मांडके, हृदयरोग तज्ञ जसे तात्याराव लाने
नेत्र विशारद, डोळ्याचे तज्ञ, 10,000 माणसाला, महाराज गिनीज बुक मध्ये नाव गेले, 10,000 आंधळ्या माणसाला त्यांनी ऑपरेशन करून नेत्रदान केलेले, डोळे बसवले, 10,000 माणसं पाहू शकतात. जन्मताच आंधळे असलेली सुद्धा, आंधळे अशी डोळे पांगळ्याची, खरं वाटत नव्हतं लोकांना. पण योगानं हृदय बायपास सर्जरी, हृदय बाजूला ठेवून मार्ग ऑपरेशन करणारे, त्यांच्या आईनं गावाकडून फोन केला, बेटा विनो, माझ्या काळजात दुखायला लागलंय, मला दरदरून घाम आलाय, माझ्या चक्रा येल्यात, तोंड कोरडं पडलंय, अरे अंधारी आईली, हातपाय थरथर कापायलेत, आई अटॅक, हृदयविकाराचा झटका, आता काय करू? मी हॉस्पिटलमध्ये, तू गावाकडे. गाडीमध्ये गादी टाक, हालचाल करू नको, हातानं मुंग्या येईल अशी टाळी वाजव आणि विठ्ठल विठ्ठल असं जोरात म्हण. विठ्ठल म्हणताना ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. परदेशातले लोक दवाखान्यामध्ये हे भजन लावायचे, परदेशातले, जर्मन, जपान, अमेरिकेतले. या भजनाला इतकं महत्व आहे. टाळी जोरात वाजवलं की एक्युप्रेशर होईल, सांधेदुखी होणार नाही, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालेल. पोटावर भस्त्रिका नावाचा प्राणायाम होईल, 8 प्रकारच्या प्राणायामापैकी. त्याच्याकरता एवढं कर. दवाखान्यापर्यंत वाचून आलीस तर मी इलाज करील, मरून गेल्यावर मी काय करू? म्हातारीनं गादी टाकली, ड्रायव्हरला सांगितलं आदळापट करू नको, आणि जोरात हातानं टाळी मुंग्या येण्यासारखे वाजवायला सुरुवात केली. विठ्ठल 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 म्हणायला सुरुवात केली. दवाखान्यापर्यंत येईपर्यंत तिला 1 तास 46 मिनिट लागली. डॉक्टरच्या आईला अटॅक, सगळे महाराष्ट्राचे काय, मास्क काय, ऑक्सिजन काय, इंजेक्शन काय, सलाईन काय, खुर्च्या, सगळे व्यवस्था. गाडी उभी राहिली, डॉक्टरनं दरवाजा उघडल्याबरोबर म्हातारी खाली उतरली, तर करीत दवाखान्यात गेली. डॉक्टरनं ते कोणतं म्हणतात, MRI काहीतरी म्हणतात ना, त्याच्यामध्ये घातलं, बटन दाबल्याबरोबर डॉक्टर हसले. आई, टाळी वाजवल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन, विठ्ठल म्हणल्यामुळं भस्त्रिका नावाचा प्राणायाम, पायापासून डोक्यापर्यंत, हृदयाला, मेंदूला रक्तपुरवठा. आता तुला काळजी नाही, अटॅक आला होता, गेला. अरे म्हातारी अजून जिवंत आहे आणि डॉक्टरच अटॅकनं मरण पावला. ही ताकद आहे महाराज टाळी वाजून भजन करण्याची. तुमच्या हृदयामध्ये देव असून सुद्धा तुम्हाला भजन करावं वाटत नाही. आता कळालं ना? आता गंभीर महाराज, आता ह्यांच्या टाळ्या बघा, नाहीतर टाळ्या वाजवा म्हणलं की नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता कळालं ना? कळाल्यानंतर का महाराज तुम्ही आता सांगितलं, आता सप्ताह नाही महाराज, सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट, सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 2-2, 4-4 घंटे नाही, 1च मिनिट हाताने अशी टाळी वाजवायची, हाताला मुंग्या आल्या पाहिजे. विठ्ठल 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 जोरात म्हणायचं. घरात म्हणा, शेतात म्हणा, संडासमध्ये, बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात. महाराज जेवताना, जेवण्याच्या अगोदर, सकाळी संध्याकाळी तुम्ही 1-1 मिनिट काढणं. दुसऱ्याचं सांगत नाही, माझं स्वतःचं सांगितलं. माझं रक्त बीपी शुगर आहे. शुगर तपासली न जेवता तर 250च्या पुढे जाती. लोकांसारखं भेट नाही मी. गुलाबजामुन खातो, विचारा ढोक महाराजांच्या इथं जिलबी खाय, गुलाबजामुन खाय, शिरा खाय, लापशी खाय, सोडित नाही महाराज, खातो. डॉक्टर म्हणतात तसं करू नका महाराज, बीपी शुगर वाढत. आणि शुगरच्या माणसाला गोड खाल्ल्यावर तपासणी केली तर बरोबर महाराज 600च्या पुढे शुगर निघते. डॉक्टर म्हणते झटका येऊन मरतात. आणि कीर्तन संपल्यावर पुन्हा जर शुगर तपासली तर 250च निघते. कसं काय? आणि त्याचं नाव घेऊन टाळी वाजल्यावर कसा मरू दे? ऍक्सिडेंट मध्ये मरू दिलं नाही, बरोबर आहे हा? मग महाराज मला सांगा, तुम्हाला कसा वाया जाऊ दे, पण हृदयात असलेल्या परमात्म्याचं तुम्ही भजन केलं अंतर्मुख होऊन, बाहेर न बघता अंतर्मुख व्हा आणि आतल्या परमात्म्याचं तुम्ही भजन करा. निश्चित तुमचे सगळे संकट दूर होतील. म्हणून तुमचं सुख तुम्हाला देऊ देईल. माझे सुख मजदा गेली डोळा, का डोळा दाखवलं तुमचं सुख? कारण तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, भावे न देवो वशमानंती, भावो बळे आकडे एक विना कळे. आता कळालं ना? आता एकदा जोरदार टाळी. सुख मिळवण्याकरता दुःख घालवलं, आता सुख मिळवण्याकरता विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाद्यानी 1 मिनिटामध्ये सेवा सुना. 1च मिनिट
5 सेकंद विठोबा रुक्माई, 4 सेकंद ज्ञानेश्वर माऊली आणि 3 सेकंद तुकोबारायाचं चिंतन करायचं. आमच्या उखळीकर परिवारातर्फे, उखळीकर संस्थांतर्फे, आळंदीचा माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त आमच्या संस्थेतर्फे ताईंना कोटी कोटी शुभेच्छा. आणि बाबांना 61च्या निमित्तानं जीवेत शरद शतम, आयुर आरोग्यासहित त्यांची मनोकामना पूर्ण होऊन 100 वर्ष शताब्दी त्यांनी गाठावी. जशी आमच्या संस्थेची शताब्दी, जोग महाराजांची शताब्दी पुढच्या वर्षी आहे. एकदा जोरात टाळी वाजून भजन विठोबा.